बंधू. मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकर यांचं पार्थिव अकोले तालुक्यामधल्या मूळ गावी दाखल. आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार. जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड चकमकीमध्ये दिलंय सर्वोच्च बलिदान. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गेले 2 दिवस दहशतवाद्यांशी जोरदार चकमक. 4 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. संपूर्ण परिसराला लष्कराचा घेराव. राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. पाकिस्तानी गोळीबारामध्ये नुकसानग्रस्त पूंछ भागामधल्या नागरिकांसोबत संवाद साधणार. जर्मनी दौऱ्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानवरती थेट निशाणा. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग समोर भारत झुकणार नाही, जयशंकर यांनी बजावलं. वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल होऊनही अजूनही अटक नाही. बाळाला अवैधरित्या घरात ठेवल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची कसपटेंची मागणी. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी थरूर आणि पांडा यांचं शिष्टमंडळ रवाना. सुप्रिया सुळेंचं शिष्टमंडळ सुद्धा आज आफ्रिकी देशांचा दौरा करणार. पाकिस्तानी व्हिसासाठी सिम कार्ड नेक्सस. पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यामध्ये भारतीय नंबर्सची सिम कार्ड्स घेतली जात असल्याचं उघड. पाकिस्तानी हेर मोहम्मद तारिकच्या चौकशीमधून उघड. रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा. दिवसभर शांत असलेल्या पावसाचा संध्याकाळच्या नंतर जोर वाढला. नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला. शासन निर्णय सुद्धा जाहीर. 335 कोटी आदिवासी विभागाचे वळवले. अभिनेता सलमान खानच्या घरामध्ये घुसणाऱ्या ईशा छाबराचे एक कारनामे उघड. महिनाभरापूर्वी अंधेरीमध्ये आरटीओत 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही उघड. कोणताही कायदा लोकांना जुगार सट्टेबाजीपासून रोखू शकत नाही. सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली हतबलता. केंद्राला नोटीस बजावून मागितलं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक. बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार. विकसित भारताच्या रोडमॅपविषयी चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर. आज होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार. रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेला सुद्धा फडणवीस हजेरी लावणार. आगामी इंग्लंडच्या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार. रोहित शर्मा विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर कर्णधारपदी कोण याची उत्सुकता. शुभमन गिल याचं नाव आघाडीवर.